हे बघा, मी सिरियस मुद्दे काही मांडत नाही, पण हा मुद्दा आता महाराष्ट्रासाठी खूप सिरियस झालेला. हा माझ्या अमरावती नाही, नागपूर नाही, विदर्भ नाही, तर अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा आवाज मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानापर्यंत पोहोचवतो. आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सुनेत्रा ताई पवार यांच्या कानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. या बागेला तुम्ही अवॉर्ड द्या बेस्ट बॅग ऑफ द इयरची, बेस्ट बॅग ऑफ द एराची. नाही, हे जे कार्टर, शिनेल, अरमानी याच्या मोठ्या मोठ्या ब्रँड्स असतात, या ब्रँडच्या पोटावर लात फक्त या बॅगनं मारलेली आहे. आणि आमच्या महाराष्ट्राचं नाही तर पूर्ण भारताचं दुर्दैव्य असा म्हणजे एका पान मसाल्याच्या ब्रँडची प्रिंट केलेली बॅग बिंदास लोक यूज करतात आणि कोणी काहीच उपडू नाही शकत, कोणी काहीच नाही करू शकत. जे मार्केटिंगचे स्टुडंट्स आहेत, जे सेल्स मध्ये आहेत, जे लोक सेल मी दिस पेन वाले लोक आहेत, त्या लोकांना ही स्ट्रॅटेजी आय हॅव सीन दिस ॲज वन ऑफ द मोस्ट फ्लुएंट मार्केटिंग इन होल हिस्ट्री ऑफ एनी प्रोडक्ट. एवढी सॉफ्ट मार्केटिंग आतापर्यंत कोणत्याच प्रोडक्टची नाही झालेली जे विमलनी केलेली आहे त्याच्या बॅगेच्या माध्यमातून. आणि दुर्दैव असा म्हणजे एक पान मसाला लिटरली प्रमोटिंग बिंदास्त, प्रमोटिंग व्हेरी फ्रँकली, प्रमोटिंग व्हेरी ओपनली इन फ्रंट ऑफ मिलियंस ऑफ पीपल आउट देअर. बट स्टिल नो वन कैन डू एनीथिंग. सब चंगा सी, हम विश्वगुरु बन रहे, $5 ट्रिलियन की इकॉनॉमी बन रहे मित्रों, समझ रहे मित्र, सब चंगा सी. तुमचं काय म्हणणं आहे एका पान मसाल्याच्या प्रिंटेड बॅगच्या उपयोगावर? तुमचे काय ओपिनियन कमेंटमध्ये सांगा. तुम्ही देव फ्रॉम अमरावतीला फॉलो करून फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून तुम्ही विदर्भचा सगळ्यात मोठा क्रिएटर बनायला मला मदत करू शकता. जय हिंद, जय विदर्भ.